मित्रांनो, कधी विचार केलाय का आपण ताटातलं उष्ट सोडताना ते अन्न पिकवण्यासाठी किती घामाचे थेंब सांडले असतील? ज्या हातांनी जगाचं पोट भरलं ते हात आज स्वतःच्या पोटासाठी कासावीस का होत आहेत? निसर्गाची कृपा झाली तर बाजारभाव नाही, आणि भाव मिळाला तर निसर्गाचा लहरीपणा. आजच्या शेतकऱ्याची हीच खरी शोकांतिका आहे. रात्रीच्या अंधारात पिकाला पाणी देताना स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाची फी भरायची याची चिंता त्याच्या मनात धगधगत असते. पहाट होण्याआधीच त्याच्या डोळ्यात स्वप्न जागतात. तो शेतकरी बाप त्याच्या फाटलेल्या शर्टाच्या खिशातून जेव्हा तो शाळेची फी भरण्यासाठी सुट्टे पैसे काढतो, तेव्हा तो फक्त पैसे नाही तर स्वतःचं आयुष्य त्या मुलाच्या हातावर ठेवत असतो. मित्रांनो, मातीला सोन्यात रूपांतर करणं हे काम फक्त कष्टाचं नाही तर जिद्दीचं असतं. कर्जाचा डोंगर समोर असतानाही मुलाच्या डोळ्यात स्वप्नांची रोपे तो दररोज लावत असतो. मी शिकलो नाही तर काही हरकत नाही, पण माझा पोरगा साहेब झाला पाहिजे हे त्याचं ध्येय असतं. त्याच्या या धडपडीला व्यवस्थेचं कोणतंही सबसिडीचं उत्तर नसतं. असतं ते फक्त त्याचं अफाट धैर्य. कर्ज हे 2 अक्षरी शब्द नाहीत, तर शेतकऱ्याच्या गळ्याभोवती अडकलेला फास आहे. सावकाराच्या दारापासून बँकेच्या उंबरठ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी दिला आहे. पण तरीही तो पुन्हा उठतो, पुन्हा पेरणी करतो. का? कारण त्याला माहीत आहे तो थांबला तर जग थांबेल. आम्हाला तुमच्याकडून सहानुभूती नकोय, आम्हाला हवा आहे न्याय. शेतमालाला हक्काचा भाव आणि आमच्या घामाचं योग्य मोल. पण त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती या समाजाच्या दृष्टिकोनाची. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी का होऊ इच्छित नाही? कारण त्याने आपल्या बापाला रोज मरणं पाहिलंय. मित्रांनो, बाजारपेठेत गेल्यावर आपण जेव्हा भाजीपालाचे भाव कमी करतो तेव्हा आपल्याला फक्त आपल्या खिशाचा विचार पडतो. पण त्या 10-20 रुपयाच्या मागे कुणाच्या तरी हाताला पडलेली भेग, डोळ्यातले स्वप्न असते हे आपण विसरतो. मॉलमध्ये फिक्स प्राईस बघून आनंदाने बिल भरतो, पण कष्टाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावर मात्र लगेच डिस्काउंट मागतो. ज्या हातांनी देशाला पोचलं त्या हातांना स्वस्त लेखणं हीच आपल्या समृद्धीची गरिबी आहे. पुढच्या वेळी जेव्हा भाजी घ्याल तेव्हा 10 रुपये कमी करताना एकदा विचार नक्की करा. कारण तुम्ही फक्त भाजी विकत घेत नाही आहे, तुम्ही एका माणसाचं आयुष्य विकत घेताय. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा ताटात जेवण घ्याल तेव्हा एक क्षण शांत थांबा, विचार करा. हा घास एका माणसाच्या जगण्याच्या धडपडीतून आला आहे. शेतकरी मेला तर संस्कृती मरेल, आणि ही संस्कृती वाचवणं ही केवळ आमची नाही तर तुमचीही जबाबदारी आहे. जर तुम्हाला शेतकऱ्यांविषयी आदर असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा आवाज व्यवस्थेच्या कानापर्यंत पोहोचेल. जय महाराष्ट्र.